नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय जल नीती 2002 राष्ट्रीय जल नीती 2002। तर याची उद्दिष्टे पाहणार आहोत, ध्येय पाहणार आहोत आणि या अंतर्गत काही गोष्टी येतात हे सुद्धा पाहणार आहोत। तर प्रथमतः आपण उद्दिष्टे पाहून घेऊ। उद्दिष्टांमध्ये काय दिलंय बघा, देशातील जलसंसाधनांचा एकात्मिक विकास व व्यवस्थापनाद्वारे उपलब्ध भूपृष्ठीय व भूजलाचा पर्याप्त वापर हा साध्य करणे, हा पहिला पॉइंट आहे। आणि दुसरा पॉइंट आहे एकात्मिक जलसंसाधनांचा विकास व त्याचं व्यवस्थापन करणे, म्हणजे पाण्याचं उत्तम प्रकारे विकास व्यवस्थापन करणे आणि जेणेकरून त्याचा वेस्ट कमी होईल। तिसरा पॉइंट आहे पाण्याचा तुटवडा जेथे जेथे असेल तेथे अतिरिक्त पाणी पुरवठा करणे। आता ध्येय पाहूयात। ध्येय काय आहेत? पाण्याचे प्रदूषण कमी करणे, म्हणजेच पाण्याच्या बाजूला कारखाने किंवा प्रदूषण न होऊ देणे याची काळजी घेणे। दुसरा पॉइंट आहे नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे, नद्यांची पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि नद्यांमध्ये कचरा किंवा सांडपाणी किंवा केमिकल युक्त पाणी जाण्यापासून रोखणे। पर्याय तिसरा आहे या अंतर्गत पॉइंट 1 आहे पाण्याबद्दल जागरूकता वाढवणे, पाण्याचं इम्पॉर्टन्स, पाण्याचं महत्त्व लोकांना समजून देणे। पॉइंट दुसरा आहे पृष्ठभागावरील पाणी व भूजल या दोन्हींच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे, म्हणजे पृष्ठभागावर म्हणजेच धरणांमध्ये जे पाणी आहे आणि भूजल म्हणजे विहिरींमध्ये जे पाणी आहे त्यांच्या गुणवत्तेचं तपासणी करणे। आणि तिसरा पॉइंट आहे सिंचन व प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प यामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे। चला आता पुढे जाऊया। राष्ट्रीय जलनीती काय आहे 2012 ची, तर ह्याचे उद्दिष्टे पण बघूया आणि महत्त्वाची माहिती सुद्धा देऊया। तर पहिलं उद्दिष्ट आहे पाण्याची टंचाई दूर करणे, दुसरं उद्दिष्ट आहे जलसिंचनाचे नियोजन, व्यवस्थापन व वापराच्या एकात्मिक दृष्टिकोनाचा अभाव हाताळणे। तिसरा पॉइंट आहे वितरणातील असमानता हे मुद्दे हाताळणे। 2 महत्त्वाची माहिती बघा, महत्त्वाची माहिती आहे भारतातील सरासरी वार्षिक जल उपलब्धता 1869 अब्ज घनमीटर आहे, एवढी उपलब्धता असते। आणि त्यानंतर पुढचा पॉइंट आहे वापरण्यात येण्याजोगे पाणी मात्र 1123 अब्ज घनमीटर एवढे आहे। तर मित्रांनो, हे राष्ट्रीय जलनीती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।